तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट जी असणार आहे हे अपडेट परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात असणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्या विद्यार्थ्यांची परीक्षा राहिलेली होती, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता होणार आहे। त्या संदर्भात परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे। तर बघा, हे सूचनापत्र काय असणार आहे आपण हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर बघा मित्रांनो, दिनांक 16/6/2025 रोजीचं हे सूचनापत्र असणार आहे। सरळ सेवा भरती 2023 सूचनापत्र। तर विषय काय दिलेला आहे? विषय आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत। तर 2023 ची जी सरळ सेवा भरती आहे त्या भरती संदर्भात, त्या भरतीमध्ये ज्या काही परीक्षा राहिलेल्या होत्या त्या परीक्षांच्या तारखा आता जाहीर झाल्या। बघा, त्यानंतर काय दिलेलं आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील पदांसाठी सरळ सेवेद्वारे भरती करण्यासाठी दिनांक 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून दिनांक 2/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते। तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ व गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गापैकी 11 संवर्गाची जी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा होती, ही जी होती हे 30 मार्च 2024 रोजी 30 मार्च 2024 आणि दिनांक 2/4/2024 आणि 3/4/2024 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती। त्यानंतर बघा, परीक्षा घेण्यात आलेल्या सदर 11 संवर्गापैकी लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंक लेखक, वरिष्ठ लेखापाल व लेखा अधिकारी या संवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण सन 2024च्या तरतुदीनुसार वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा तसेच उर्वरित 23 संवर्गाच्या परीक्षा 10/7/2025 ते दिनांक 6/8/2025, दिनांक 8/8/2025 ते दिनांक 10/8/2025 या कालावधीमध्ये घेण्याबाबतचे नियोजन केले असल्याबाबत IBPS यांनी कळविले आहे। त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे। तर बघा, खाली तुम्हाला कोणत्या पदाची एक्झाम हे कोणत्या तारखेला असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, या ठिकाणी एकूण 6 पदांच्या एक्झाम ज्या असणार आहे ह्या 10 जुलै 2025 रोजी असणार आहे। तर बघा, पहिलं पद आहे लिपिक टंकलेखक गट क, दुसरं पद आहे चालक यंत्रचालक गट क, तिसरं आहे लघुटंकलेखक गट क, चौथा आहे लघुलेखक निम्न श्रेणी गट क, त्यानंतर आहे 5वं क्षेत्र व्यवस्थापक गट ब आणि 6वं आहे सहाय्यक गट क। तर या 6 पदांच्या परीक्षा ज्या असणार आहे ह्या 10 जुलै 2025 रोजी होणार आहे। त्यानंतर आहे 7वं पद आहे पंपचालक श्रेणी श्रेणी 2 म्हणजे गट क चं पद असणार आहे। त्यानंतर आहे भूमापक गट क, वीजतंत्री श्रेणी 2 गट क, जोडारी श्रेणी गट 2 गट क चं श्रेणी 2 गट क चं हे जे पद असणार आहे। आणि त्यानंतर 11 नंबरचं पद आहे सहाय्यक आरेखक, 12 आहे अनुरेखक, 13 आहे गाळणी निरीक्षक, 14 अग्निशमन विमोचन, 15 आहे वीजतंत्र श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क। या पदांच्या परीक्षा ज्या असणार आहे ह्या 6 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केलेल्या आहे। तर यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे, म्हणजे याच तारखेला ही एक्झाम होणार आहे। त्यानंतर बघा, पुढं काय दिलेलं आहे? तर पुढं कनिष्ठ अभियंता स्थापत्य तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क चं या 2 पदांच्या परीक्षा 8 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। त्यानंतर बघा, उपअभियंता विद्युत यांत्रिकी गट अ, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब, उपमुख्य लेखा अधिकारी गट अ, विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क, वरिष्ठ लेखापाल गट क, लेखा अधिकारी गट ब या पदांच्या परीक्षा ज्या असणार आहे या 9 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। त्यानंतर आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब आणि सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब, कनिष्ठ संचार अधिकारी गट क या पदांच्या परीक्षा 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केलेल्या आहे।
त्यानंतर उपरोक्त तक्त्यांमध्ये नमूद केलेल्या पदांसाठीच्या परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे. तर बघा सूचना काय दिलेल्या आहे. 1 नंबरची सूचना आहे, परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे वेळापत्रक प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावेत. उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या नंबरची सूचना दिलेली आहे, स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर म्हणजेच हॉल तिकीटवर नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील. त्यानंतर आहे तिसऱ्या नंबरची सूचना जी असणार आहे ती आहे, सदर पदभरतीकरिता परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षार्थींना करण्यात येत आहे. तर बघा ह्या सूचना वाचून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होईल त्या हॉल तिकीटमध्ये सुद्धा तुम्हाला सूचना दिलेल्या आहे. त्या सर्व सूचनांचे पालन तुम्हाला करून घ्यायचे आहे आणि एक्झामची प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे. परीक्षेला खूप दिवस कमी राहिलेले आहे. लवकरात लवकर परीक्षेचा अभ्यास करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट होती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.